राधे राधे, जय एकविरा. संध्याकाळी जेवणाची तयारी. सफेद भाकरी करायला घेतल्या तांदळाच्या पिठाच्या. त्याचा उकळून घेतला. आधी या भाकरी काय आम्हाला लागतात सफेद आणि बाबांना लागतात रात्याच्या पिठाचा. पहिले हा उकळून घेतला आणि नंतर मग रात्याच्या पिठाचा उकळून घेतला. बाबांना काय 2 भाकरी बस होतात. दोन्ही पीठ मस्त मळून घेतले आणि त्याच्यानंतर मग भाकर वळायला घेतली. पहिले तर रात्याच्या पिठाच्याच वळायला घेते, कारण की तो पीठ कधी कधी असं नरम होतो, म्हणजे जास्त लेट झाला ना मग भाकर पटकन वळत नाही. मग त्याच्यामुळे या भाकरी आधी करायला लागतात. मग एकीकडे घेतल्या वळाला आणि नंतर बरं त्या सफेद भाकरी करते. तवा पण ठेवलेला आहे एकीकडं तापत. बरं या भाकरी आधी वळून घेते आणि वळून ना मी जराशा कपड्यावर असे ठेवते आणि एकीकडं मग उलटून पण घेते गरम झाल्यावर जरा तवा. आणि एकीकडे या घेतल्या उलटून जरा पहिले 2 भाकरी आणि त्याच्यानंतर मग त्या सफेद भाकरी एकीकडे त्या पण करायला घेतल्या, कारण की बरं या उलटून घेऊ दे झालते तर. आणि एकीकडे या पण करून घेतल्या भाकरी. नंतर जेवणाची पण तयारी. जेवण म्हणजे भाजी वगैरे पण करायची होती. बिरडा करायचा होता आणि भेंड्यांची भाजी करायची होती. पण बरं आता भाकरी आधी करून घेते या. आणि एकीकडे या पण घेतल्या उलटून. एकीकडे नंतर मग भाजी करायला घेतली. बिरड्यामध्ये फक्त बरं बटाटाच घालते. एकीकडे कांदा वगैरे पण कापून घेतलेला. तेलामध्ये राई जिरा घातला, कांदा आणि थोडंसं लसूण पण घातलेला कापून. पूर्ण तेलावर मस्त परतून घेतल्यानंतर आपले घरातले सगळे मसाले घातले. हळद, धना पावडर, गरम मसाला आणि हिंग पण घातला थोडासा. आणि मस्त असे परतून घेतली भाजी आणि थोडासा गरम पाणी घातलं आणि भाजी ठेवली शिजत. त्यानंतर भेंडी करायला घेतली. भेंड्यांमध्ये मी बटाटा असा मस्त पातळ कापून घेतला आहे. तेलामध्ये जरासा फ्राय करून घेतला लालसर होईपर्यंत. नंतर मस्त असं लालसर झाला. मग नंतर एका प्लेटमध्ये काढून घेतला आणि त्याच्यातच मी मग कांदा वगैरे घातला. कांदा, कढीपत्ता, राई जिरा वगैरे पूर्ण असं मिक्स करून घेतला तेलामध्ये. आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद, धना पावडर, थोडासा मसाला पण घातला आणि मीठ वगैरे पण घातला त्याच्यातच. आणि पूर्ण असं परतून घेतला. त्यानंतर टॅमॅटो घातला, तो पण जरा शिजवून घेतला टॅमॅटो. त्यानंतर मग भेंडी ती फ्राय केलेली होती, बटाटा भेंडी, ती पूर्ण त्यात घातली आणि मस्त लागते अशी पण भाजी. भेंड्यामध्ये सुका खोबरा घातला थोडासा आणि भेंड्यांमध्ये पण सुका खोबरा घातला. शेंगदाण्याचं कूट पण घालते मी कधी कधी खोबरा घालते. एकीकडे या दोन्ही भाज्या झाल्या. जराशी बरं भांडी आहेत ती पण बरं घासून घेऊ दे. किचन जरासा साफ वगैरे केला आणि नंतर चपात्या करायला घेतल्या. चपात्या लागतात आमच्या आईला. आणि भाजीचं कसं आहे, 2 भाज्या लागतात. म्हणजे एक तर रश्याची भाजी लागते, कारण की सुका सुका कोणाला जमत नाही. मग अशी रश्याची भाजी एक लागते आणि एक अशी सुकी भाजी लागते. आणि मग एकीकडे चपात्या पण करून झाल्या सगळ्या. चला मग, राधे राधे.